आणि यानंतर राज्यामधील इतर काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात। मुंबईमधील पाणी टंचाई टळणार का? टँकर असोसिएशनला दुपारी 12 वाजता कलेक्टर कार्यालयामध्ये चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे। टँकर सेवा बंदच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या करण्यात येतोय, तर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं आता हालचाली सुरू केलेल्या दिसतात। अंतिम निर्णय घेण्यास मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं नकार दिल्याची माहिती ही सूत्रांकडून सध्या समोर येते। मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत थेट बैठक होत नाही आणि मागण्यांवरती ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत सेवा पूर्ववत करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी भूमिका ही या असोसिएशननं घेतलेली आहे। आणि त्यामुळे आता या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। टँकर असोसिएशननं हा संप पुकारलेला आहे आणि त्यामुळे अनेक सर्वसामान्यांचे हाल होतात, पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण सध्याची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत। ईशान, या टँकर असोसिएशनला दुपारी 12 वाजता कलेक्टर कार्यालयामध्ये चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। काही तोडगा निघू शकतोय का? काय सध्याची स्थिती आहे एकूणातच? आकांक्षा, नक्कीच आपण बघू शकतो कुठेतरी कलेक्टर ऑफिसमधून आता या सर्व टँकर असोसिएशनला बोलवण्यात आलं आहे। कुठेतरी त्यांच्यासोबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी देखील ही बैठक बोलवण्यात आली आहे। पण टँकर असोसिएशन ठाम आहे की जोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही। आम्हाला थेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच बैठक हवी आहे आणि त्यांच्याकडूनच आश्वासन हवं आहे। आपल्याला माहिती असेल की मध्यरात्रीपासूनच टँकर सेवा बंद झाली आहे, त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य जनतेला याचा त्रास भोगावा लागत आहे। त्यासोबत मोठी गृहप्रकल्प असतील, अनेक कार्यालये असतील, ज्या ठिकाणी अनेक ऑफिसेस चालतात, BKC सारखं ठिकाण असेल, अंधेरी सारखं ठिकाण असेल, तिकडे टँकर बंदीमुळे कुठेतरी ती सेवा बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे कुठेतरी टँकर असोसिएशन देखील त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। आता कलेक्टर यांच्यासोबत 12 वाजता बैठकीमधून काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे या बैठकीकडे आता लक्ष असेल। या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।